नमस्कार विद्यार्थी आणि शिक्षक बांधवांनो, टी पेपर 1 आणि 2 साठी परीक्षेच्या दृष्टीने इतिहास विषयातील महत्त्वपूर्ण प्रश्न आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पहा, व्ही गुरु या चॅनलवरती आपण टेट पेपर 1 आणि 2च्या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण असणारे प्रश्न या ठिकाणी अपलोड करत असतो. नक्कीच आपला जो चॅनल आहे तो व्ही गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इतरांना शेअर करा. चला तर मग लगेचच आपण प्रश्नांना सुरुवात करणार आहोत. पहिला प्रश्न आहे, भूदान चळवळ कुणी सुरू केली? पहा, ज्या विद्यार्थ्यांना याचं उत्तर येते त्याने कमेंटमध्ये उत्तर द्यायचं आहे. पहा, भूदान चळवळ कुणी सुरू केली? महात्मा गांधी, पंडित नेहरू, जयप्रकाश नारायण, विनोबा भावे. चला सांगा, भूदान चळवळ कुणी सुरू केली? त्याचं अचूक उत्तर आहे विनोबा भावे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे पहिल्या प्रश्नाचं आपलं अचूक उत्तर असणार आहे. चला पुढचा दुसरा प्रश्न आहे, पाकिस्तान चळवळीच्या विकासाला कारणीभूत असणारा अतिमहत्त्वाचा घटक कोणता? पहा, म्हणजेच या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. पहा, पाकिस्तान चळवळीच्या विकासाला कारणीभूत असणारा अतिमहत्त्वाचा घटक कोणता? पहा, पर्याय क्रमांक 1 आहे काँग्रेसमधील वाढता पुरोगामी विचारांचा प्रभाव, 1938-39 मधील संभाव्य निवडणुका, संयुक्त प्रांतामध्ये संमिश्र मंत्रिमंडळ स्थापण्यास काँग्रेसचा नकार, अंतर्गत प्रशासनामध्ये हस्तक्षेप न करण्याचे जिनांचे एकदेशीय राजांना दिलेले आश्वासन. पहा, याचं अचूक उत्तर आहे संयुक्त प्रांतामध्ये संमिश्र मंत्रिमंडळ स्थापण्यास काँग्रेसचा नकार. पाकिस्तान चळवळीच्या विकासाला कारणीभूत असणारा अतिमहत्त्वाचा घटक कोणता आहे? पर्याय क्रमांक 3 संयुक्त प्रांतामध्ये संमिश्र मंत्रिमंडळ स्थापण्यास काँग्रेसचा नकार. त्यानंतर तिसरा महत्त्वपूर्ण प्रश्न, भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली. कारण पहा, आता याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. भारतीय मुस्लिमांनी काय केलं? खिलाफत चळवळ सुरू केली. त्याचं कारण सांगायचं आहे. पहा, पहिला पर्याय आहे, पहा, काँग्रेसला सहकार्य करायचे होते, मुस्लिमांमध्ये जागृती निर्माण करायची होती, ब्रिटिशांना भारतातून हाकलावून लावायचे होते, त्यांचे पवित्र राष्ट्र तुर्कस्तान संकटात होते. पहा, भारतीय मुसलमानांनी खिलाफत चळवळ का सुरू केली? त्याचं अचूक उत्तर आहे, पहा, त्यांचे पवित्र राष्ट्र तुर्कस्तान संकटात होते म्हणून. म्हणजेच पर्याय क्रमांक 4. त्यानंतर पुढचा चौथा प्रश्न आहे, भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? चला सांगा, भारत छोडो आंदोलनाचं नेतृत्व कोणी केलं? महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल. ज्याला येते त्याने लगेच उत्तर द्यायचं आहे. महात्मा गांधी. कोणी? महात्मा गांधी. भारत छोडो आंदोलनाचे नेतृत्व कोणी केलं? तर महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 1 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पाचवा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रांत राज्य बोर्डो आंदोलनाशी संबंधित आहे? आसाम, बिहार, ओरिसा, त्रिपुरा. त्याचं अचूक उत्तर आहे आसाम. पर्याय क्रमांक 1 आसाम. त्यानंतर 6वा प्रश्न, महात्मा गांधींनी आपली प्रसिद्ध दांडी यात्रा कुठून सुरू केली? साबरमती आश्रम, पवनार आश्रम, सेवाग्राम आश्रम, बिर्ला भवन, दिल्ली. पहा, महात्मा गांधी यांनी प्रसिद्ध दांडी यात्रा कुठून सुरू केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे साबरमती आश्रम या ठिकाणावर. म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 7वा प्रश्न, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, परीक्षेच्या दृष्टीने मोस्ट IMP प्रश्न. पहा, गांधी व लेनिन या ग्रंथाचा कर्ता कोण? रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, भाई डांगे आणि केशवचंद्र सेन. गांधी व लेनिन या ग्रंथाचा कर्ता कोण? सांगा उत्तर. रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य टिळक, भाई डांगे आणि केशवचंद्र सेन. त्याचं अचूक उत्तर आहे भाई डांगे. म्हणजे पर्याय क्रमांक 3. गांधी व लेनिन या ग्रंथाचा कर्ता कोण आहे? भाई डांगे. त्यानंतर 8वा प्रश्न, 8वा देखील खूप मोस्ट IMP प्रश्न म्हणावा लागेल, महत्त्वाचा प्रश्न आहे. पहा, गोवा मुक्ती संग्रामाशी खालीलपैकी कोणती व्यक्ती संबंधित आहे? सुधाताई जोशी, अनुताई वाघ, कॅप्टन लक्ष्मी, निर्मला देशपांडे. गोवा मुक्ती संग्रामाशी कोणती व्यक्ती संबंधित आहे? त्याचं अचूक उत्तर आहे, पहा, सुधाताई जोशी. काय? सुधाताई जोशी. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 9वा प्रश्न आहे, 19व्या शतकाच्या 8व्या शतकात महाराष्ट्रातील जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला. पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उठाव केला? 9वा प्रश्न आहे. पहा, त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर. पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर. 19व्या शतकाच्या 8व्या शतकात
महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अहिल्यानगर. त्यानंतर 10वा प्रश्न. 10वा प्रश्न देखील मोस्ट IMP प्रश्न पहा. चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? पर्याय आहेत पहा, पुणे, कोल्हापूर, सातारा, नागपूर. त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सातारा. कुठं? सातारा या ठिकाणी. म्हणजे चले जाव आंदोलनात महाराष्ट्रात प्रति सरकारची स्थापना सातारा या ठिकाणी झाली. त्यानंतर 11वा प्रश्न. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? सरदार पटेल, सेनापती बापट, विनोबा भावे, BR आंबेडकर. मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं? तर त्याचं अचूक उत्तर आहे सेनापती बापट. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 12वा प्रश्न. बारडोली येथील किसान चळवळीचे नेतृत्व कोणी केले? महात्मा गांधी, वल्लभभाई पटेल, पंडित नेहरू, अहमद अली जिना. बारडोली किसान चळवळीचं नेतृत्व कोणी केलं? तर वल्लभभाई पटेल. पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे बा. त्यानंतर 13वा प्रश्न, महत्त्वाचा प्रश्न. कोणत्या प्रांतात चौरी चौरा ही घटना घडली होती? बंगाल, गुजरात, मुंबई आणि उत्तर प्रदेश. पहा, कुठं घडली होती चौरी चौराची घटना? तर उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे अचूक उत्तर आहे पहा. त्यानंतर 14वा प्रश्न. चौरी चौरा या ठिकाणी टिळक यांनी आपला सत्याग्रह सुरू केला. गांधींनी नीळ उत्पादकांसाठी सत्याग्रह केला. असहकार चळवळीच्या वेळी असंतोष निर्माण झाला आणि दांडी यात्रेची वाटचाल सुरू झाली. तर चौरी चौरा या ठिकाणी असहकार चळवळीच्या वेळी असंतोष निर्माण झाला. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 15वा आणि मोस्ट IMP प्रश्न. हा प्रश्न TET पेपर 1 आणि 2 साठी असणार आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न आपल्याला मोस्ट IMP या ठिकाणी दाखवलेला आहे. भारतात सर्वप्रथम होम रूल चळवळ कुणी सुरू केली? फिरोजशाह मेहताब, LM ह्यूम, ॲनी बेझंट आणि गोपाळ कृष्ण गोखले. भारतात होम रूल चळवळ कुणी सुरू केली? तर त्याचं अचूक उत्तर आहे ॲनी बेझंट. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 16वा प्रश्न आहे. असहकार चळवळ कुणी सुरू केली? महात्मा गांधी, अली बंधू, पंडित नेहरू, लोकमान्य टिळक. चला सांगा, असहकार चळवळ कुणी सुरू केली? असहकार चळवळ कुणी सुरू केली? त्याचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 17वा देखील हा देखील महत्त्वाचा प्रश्न. जालियनवाला बाग कोठे आहे? पतियाला, दिल्ली, अमृतसर, अलाहाबाद. जालियनवाला बाग हत्याकांड पहा त्या ठिकाणी झालं. कुठं आहे तो? तर त्याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग आहे. त्यानंतर 18वा प्रश्न. खालीलपैकी योग्य जोडी कोणती? पहा, बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल. त्यानंतर असहकार चळवळ लोकमान्य टिळक. चंपारण्य सत्याग्रह गोपाळ कृष्ण गोखले. रामकृष्ण मिशन दयानंद सरस्वती. या ठिकाणी योग्य जोडी कोणती? योग्य जोडी पर्याय क्रमांक 1 बारडोली सत्याग्रह सरदार वल्लभभाई पटेल ही योग्य जोडी आहे. असहकार चळवळ लोकमान्य टिळक हे सगळं चुकीचं आहे पहा खालचं. त्यानंतर 19वा देखील मोस्ट IMP प्रश्न आपण पाहणार आहोत. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? सर सय्यद अहमद खान, मौलाना अली अहमद, आगा खान, महात्मा गांधी. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते? खिलाफत चळवळीचे अध्यक्ष तर त्याचं अचूक उत्तर आहे महात्मा गांधी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 खिलाफत चळवळीचे अध्यक्ष महात्मा गांधी हे होते. त्यानंतर 20वा प्रश्न. भूदान चळवळ ही एक टिंबटिंब अशी चळवळ होती. पहा, भूदान चळवळ ही एक टिंबटिंब अशी चळवळ होती. पर्याय आहेत 1 यशस्वी, 2 अयशस्वी, पर्याय क्रमांक 3 मेहरबानीवर आधारित, पर्याय क्रमांक 4 नैतिक मूल्यावर आधारित. तर भूदान चळवळ ही एक होती नैतिक मूल्यावर आधारित. कशावर? नैतिक मूल्यावर आधारित. म्हणजे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर 21वा प्रश्न आहे. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. एलन ह्यूम होम रूल चळवळ चूक. ॲनी बेझंट होम रूल चळवळ बरोबर. जवाहरलाल नेहरू रिपोर्ट चूक. ईश्वरचंद्र विद्यासागर समती बिल हे देखील चूक आहे. पर्याय क्रमांक 2 ॲनी बेझंट होम रूल चळवळ हे या ठिकाणी 21व्या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर 12वा प्रश्न. महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? वडाळा, पुणे, नाशिक आणि ठाणे. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला? त्याचं अचूक उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक 1 वडाळा या ठिकाणी महाराष्ट्रातील
मिठाचा सत्याग्रह झालेला आहे. असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? तर असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? तर 1920ला असहकार चळवळ झाली. गांधीजींच्या नेतृत्वाखाली ही असहकार चळवळ 1920ला सुरू झालेली आहे. त्यानंतर जालियनवाला बाग हत्याकांड कोठे घडला? दिल्ली, अमृतसर, लखनौ, चंदीगड. कुठं? अमृतसर. पर्याय क्रमांक 2 अचूक उत्तर. त्यानंतर खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. मिठाचा सत्याग्रह 1930, चले जाव चळवळ 1941, चौरी चौरा प्रकरण 1923, महात्मा गांधीची हत्या 1947. पहा, 1948ला महात्मा गांधीची हत्या, चले जाव 1942ला झालंय, बरोबर. मग या ठिकाणी आपल्याला योग्य जोडी काय आहे? तर मिठाचा सत्याग्रह 1930 हे काय आहे? योग्य जोडी त्या ठिकाणी आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आपलं असणार आहे. त्यानंतर 26वा प्रश्न या ठिकाणी काय विचारले? तर चले जाव चळवळीचा ठराव केव्हा मंजूर झाला? पहा, चले जाव चळवळीचा ठराव केव्हा मंजूर झाला? 8 ऑगस्ट 1942, 9 ऑगस्ट 1942, 10 ऑगस्ट 1942, 11 ऑगस्ट 1942. पहा, आता ठराव मंजूर केव्हा झाला चले जाव चळवळीचा ठराव? तर त्याचं अचूक उत्तर आहे 8 ऑगस्ट 1942, म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पहा, मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? हा मोस्ट IMP प्रश्न आहे. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलं? आपल्या लक्षातच राहून सेनापती बापट, म्हणजेच PM बापट. पर्याय क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व. त्यानंतर 28वा प्रश्न, महात्मा गांधींनी निवडलेले पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? महात्मा गांधी यांनी निवडलेले पहिले वैयक्तिक सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे. पर्याय क्रमांक 4 विनोबा भावे. त्यानंतर 29वा प्रश्न, मोहनदास करमचंद गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू केली? पहा, सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू केली? इसवी सन 1927, इसवी सन 1930, इसवी सन 1913, इसवी सन 1929. तर मोहनदास करमचंद गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ 1930ला सुरू केली, म्हणजे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 30वा प्रश्न, 1893 साली जागतिक सर्वधर्म परिषद कोणत्या शहरात संपन्न झाली? पहा, आता कोणत्या शहरामध्ये संपन्न झाली? तर पर्याय क्रमांक 1 शिकागो, वॉशिंग्टन, न्यूयॉर्क आणि बोस्टन. तर 1893 साली जागतिक सर्वधर्म परिषद शिकागो या शहरामध्ये संपन्न झाली, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढचा 32वा प्रश्न, मोस्ट IMP प्रश्न. पहा, हे दोन्ही प्रश्न 32 आणि 33वे प्रश्न हे आपले मोस्ट IMP प्रश्न आहेत. पहा, मराठी जातीच्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी वि. रा. शिंदे यांनी 1917 साली कोणती संघटना काढली? पहा, आता काय प्रश्न विचारण्यात आलेला आहे? तर मराठा जातीच्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी वि. रा. शिंदे यांनी 1917 साली कोणती संघटना काढली? तर त्याचं अचूक उत्तर आहे मराठा राष्ट्रीय संघ. मराठा राष्ट्रीय संघ म्हणजे पर्याय क्रमांक 3 मराठा राष्ट्रीय संघ. त्यानंतर 23वा, स्वदेशीचे तत्व लोकप्रिय करण्यासाठी स्वतः विणलेल्या खादीचे कापडे वापरणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? त्याचं उत्तर आहे सार्वजनिक काका. पर्याय क्रमांक 3 स्वदेशीचे तत्व लोकप्रिय करण्यासाठी स्वतः विणलेल्या खादीचे कापडे वापरणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण? तर सार्वजनिक काका. अशा पद्धतीचे आज आपण या ठिकाणी इतिहास विषयातील मोस्ट IMP प्रश्न, जे प्रश्न TET पेपर 1 आणि 2 साठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, असे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.